जाया शिशिर कहा गोपीनाथ बाबा चिना तुम्ही संसद सारे कृपेचे सागर निरोपहार अनाथ अज्ञानी मुनीना येत्याला पाया पेठला ठेवी तुम्ही संसद सारे कृपेचे सागर निरोपहार मग तो रक्षण करील माझे तुम्ही संसारे कृपेचे सागर निरोपहार सारा देवा विठ्ठला दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे
विश्वे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरण शरण एका जनार्दन सेविला सेवक तुमच्या तुमच्या लाडू निज चरण अहो स्वामी कृपया देवा या राबा मस्तक माझा पाया या वारकरी संतांच्या जया तुझे आदरे पांडुरंगी विमान केले प्रिया प्रसन्ने तनु मानवी दिव्य रूपेच केली नंद्यागिरी देव लोकास दिली आकार देही संभाळून यावले वरे वैसवावले श्री गुरूंची दयांची केली स्मरण होय सकल विद्येची आजी गुरु तेची बंधू श्री शरण श्री गुरूंची ते नमस्कार जायाचे शिर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संसद सारे सागर निरुपहार देवा आज पडलेला अभंग किंबहुना सज्जनच्या बाबांच्या श्री बनलेला अभंग विश्व वैराग्य वारकरी संप्रदायाला आलेले श्रीमंत फार चर्चा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा भक्ताच्या चिंतन निवडलेला कीर्तन हे मग कीर्तन एक पवित्र मग कीर्तन केली गोडा कीर्तन करणारे मला हसवलं तरी गड्या मायबा तरी तर हसवलं जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तन कारण महाराजांनी तुम्हाला रडवलं तरी तरी तर रडवलं जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे हे कीर्तनात गायन झाली कीर्तनात वादन जरी झाली त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याण एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे म्हणून जाता जाता हे बघा दादा मला बरं वाटलं असं मी मुलीच कीर्तन करणार लक्षपूर्वक आहे का दादा मी तुम्हाला बरं वाटलं असं मुलीच कीर्तन करणार नाही पण तुमचं बरं होईल मी असा जाता जाता एक असा संताचा निरोप सांगून जाणार तो फार लक्षपूर्वक आहे त्याचं कारण असं आहे श्री महाराजांची अत्यंत गोड भाषा महाराज म्हणत ऐका रे मायबा कीर्तन हे टाइमपास नाही मग अत्यंत गोड साधना सांगितली कीर्तन
तुकोबारांची अत्यंत मूळ भाषा आहे. महाराज म्हणतात तुम्ही संत सारे बोला 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 माझ्याशी कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. सांगा म्हटले महाराज जगाच्या मालकाला माझा निरोप. काय निरोप आहे? वेदास काय तुकोबारांच्या जीवनात नम्रता असेल ना. महाराज म्हणतात सांगा अनाथ तुकाराम महाराज अनाथ आहे असं सांगा देवाला. अजून तुकाराम महाराज अज्ञानी आहे असं सांगा तुम्ही देवाला. अनाथ अज्ञानी कोणी नाही ज्याला पायाचे विठ्ठला देवा तुमच्या पायात घेऊन तुकाराम महाराजांचा रूप आहे. आणि म्हणून जाता जाता संत जन देवाजवळ गेल्याचे नंतर ऐका माझी विनंती करा निर्मळ करा आठवण करा. तुका म्हणे आयशी करा विरमण मग तो रक्षण करील माझे. जगाचा मालक माझं रक्षण करील. म्हणून संत जन तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. विठ्ठल की आदरणीय वैकुंठवासी देवराम बाबाजी बोलके इह लोकांची यात्रा संपूर्ण आदरणीय देवराम दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून देवराम दादांचा संपूर्ण परिवार आहे. मुलं आहेत लक्ष्मण दादा, रघुनाथ दादा, बाळू दादा, संतू दादा आणि मुली आहेत पार्वताबाई, राधाबाई, लंकाबाई आणि अलकाबाई. हा संपूर्ण परिवार आणि एक नातू आहे संदीप भाऊ. हा संपूर्ण परिवार. या परिवाराच्या माध्यमातून तथा महाराष्ट्राची लाडकी गायक लाडका आवाज भजन सम्राट आपल्या परिसराचा भूषण असणारे नाशिक रत्न आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्याकडे आदराचं स्थान आहे आमच्या हृदयामध्ये आदरणीय रविदास भाऊ मते पूज्य श्री भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आदरणीय आमच्या जीवाचे जीवलग अत्यंत गुण सखा आदरणीय आमचे समाधान मुळे दादांच्या भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आज पवित्र कीर्तन साजरे करता अत्यंत गुण पवित्र मृदंगाचे साथ राहू द्या बाबा. ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावर अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय महाराष्ट्राची लाडकी मृदंगाचार्य आदरणीय आमचे ओंकारजी महाराज रायते महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण भास्कर बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज गणगाव पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपल्या परिसरातील भूषण असणारे आमचे अशोक बाबा जाडी पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. गावातून पंचकृषीतून आलेली सर्व भजनी मंडळ महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मीराबाई जनाबाई माझ्या ताईंना दंडवत आहे. वासुदेव महाराज तुम्हाला दंडवत. शिष्टीमाली दादा तुम्हाला दंडवत. युट्यूबवाले दादा तुम्हाला दंडवत. थोडेसे उशीर झाले तुम्ही थोडं लवकर या. माझ्या बाबांना तुम्हाला दंडवत करतो. ऐका माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो. माझ्या बहिणीने तुम्हाला दंडवत करतो. माई तुम्हाला दंडवत करतो. जाता जाता एकच विनंती यदा कदाचित कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा जर मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या भावाचा कोण्या बहिणीचा अपमान होणार नाही. एवढे लक्षात घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा पडा की 1 तास मी 12च्या पुढे तुम्ही म्हणले ना नका जाऊ बा 1 मिनिट मी नाही जाणार म्हणले 5-10 मिनिटं वाढवत घे पण 12:15च्या पुढे म्हटलं मी काय जाणार नाही मला हिंगोलीला जायचं हे झालं की आपल्याला ऐका निस्वार्थ प्रेम करणारा बाप आमच्या जीवनात निघून गेला किती दुःख असतं त्या परिवाराला कळतं. दादा या मृत्यू लोकातला नेम जो जन्माला आला ना त्याला एक नाही दिवस जायचं. मग जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग 1 दिवस जर जाणं असेल तर आपल्या जीवनाची दिशा अत्यंत गोड असावी अत्यंत पवित्र असावी. असं आमचं जीवन अत्यंत गोड. काही काळ आम्हाला जीवन जगायचं थोड्या काळ जीवन जगायचं. आमच्या जीवनाची दिशा अत्यंत गोड असावी. पण असं आहे ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला बिचारा बापाचं दुःख काय. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याला बिचारा आईचं दुःख काय. ज्याच्या जीवनातला भाऊ गेला त्याला बिचारा भावाचं दुःख काय. ज्याच्या जीवनातली बहीण निघून गेली त्याला बिचारा बहिणीचं दुःख काय. आज खऱ्या अर्थानं या ज्या मुली आहेत खरं तर मुलीचं आणि बापाचं काही आगळं वेगळं नातं असतं. ऐका माझ्या आई आई मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत.
मी फार लक्षपूर्वक कीर्तन हे बघा एवढा खर्च करता तुम्ही या परिवाराला फार मोठा खर्च केला चांगलं घरी करताना ऐकायला पाहिजे आता तुम्ही डिस्टर्ब नका करू गडबड नका करू बोलू नका तेवढ्या मुलीचा आणि बापाचा काही आगळं वेगळं नातं असतं मुलीच्या जीवनातला बाप निघून गेला तर तिच्या जीवनामध्ये संकट असतात संकटावर मात करण्याकरता एक खंबीरपणे बाप असतात मुलाच्या जीवनातली आई निघून गेली का मुलाच्या जीवनामध्ये खंबीर असणारं नेतृत्व कसंही संकट आलं तर मुलगा आईकडे जातो सहजच प्रश्न आहे हो सहज प्रश्न आहे बाप जर रागवले एखाद्याशी वडील रागवले तर लेकरू आईच्या पदराला धरत पहा बरं लेकराची आस आईकडे असते मुलाची आणि आईला सांगता आई सांगणार मला माफ लेकराकडे संकट आलं का लेकरू आईचा अट्टाहास करतात तसं मुलीच्या जीवनात संकट आलं नाही मुलगी बापाकडे जाते एखाद्या दिवशी आई रागवली मुलीवरती तर मुलगी बापाला सांगते बाबा बाबा सांगलं नाही मला मारू म्हणून मुलीच्या जीवनात एक निस्वार्थ प्रेम करणारा जे पात्र आहे तो बाप आहे आता आजच्या दिवाळीचा सण आला का या मुलींना आठवेल माहेरातला बाप माहेरातला बाप आठवेल माझी विनंती आहे माझ्या आपल्या घरामध्ये जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे आपल्या घरामध्ये जोपर्यंत आपली आई जिवंत आहे सकाळी स्नान झालं देवाची पूजा झाली ना रोज आपल्या पवित्र मायबापाचं दर्शन करा तुम्ही नाही पंढरीला गेले ना मोहगावकर तरी पंढरीचा मालक तिथून तुमच्यावर प्रसन्न राहील एवढी मायबापाच्या चरणामध्ये ताकद नाहीतर आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं आपल्या राहण्यामुळं आपल्या व्यसनामुळं आपले मायबाप जर दुःखी असतील रडत असतील रे आपल्याला कधी जगाचा मालक आपल्यावर प्रसन्न नाही राहणार ना मग एक दिवस जायचंय आपल्याला मृत्यू लोक सोडायचंय तुकाराम महाराज म्हणत ऐका आमच्या जीवनातला बाप काय असतो बाप करी जोडी बाप बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची ओढी बाप करी जोडी लेकराची बाप करी जोडी लेकराची आपुली कुर्बानी वाढवणी आपुली कुर्बानी वाढवणी आपुली कुर्बानी बाप करी जोडी लेकराची आपुली कुरवडी आळवण वाळवण किंवा आळवण दोन पाठ महाराज म्हणतात एकाएकी केला निराशेचा धनी कडेवा भार निस्वार्थ प्रेम करणारा बाप निघून गेला की किती दुःख असतं या परिवाराला विचार किती प्रेम करतो हो आमचा बाप आमच्या जीवनामध्ये किती प्रेम हे वैभव पाहायला मिळत असताना या लेकरांच्या जीवनात ही सगळी बापाची कष्टाची ही संपत्ती किती कष्ट करतो आमचा बाप म्हणून आता आम्ही पैसे कमवायला लागलो म्हणून आमच्या बापाला म्हणून काय केलं आमच्या करता आजच्या कीर्तनात अशी गरिबी रोगलेली माणसं आहे त्या गरिबीतून अत्यंत सोन्यासारखे दिवस होते सोन्यासारखे एक वर्षापूर्वी किती गोड संसार असेल या घरातल्या सोन्यांना विनंती आहे तोपर्यंत ताई आपल्या सासूला प्रेम द्या आहे तोपर्यंत आमच्या बापाला तुम्ही पप्पा म्हणावं असं नाही वाटत नका म्हणू तुम्ही आमच्या बापाला पप्पा ताई तुम्ही आमच्या आईला मम्मी म्हणावं नाही आमची आई होती तर मम्मी शब्द तुम्ही आई नका म्हणा आमच्या आईला मम्मी नका म्हणा
आदरानं आत्या म्हणा, सासूबाई म्हणा. पण सासूबाई म्हणत असताना, आत्या म्हणत असताना त्या आत्याच्या रूपामध्ये काहीतरी कधीतरी आई बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नाही म्हणल्या तरी आमच्या आईला वेगळं वाटतं. आहे तोपर्यंत निस्वार्थपणे सेवा करायची, अनेक दिवस निघून जायचे. पण काही काही सणांना घमेंडे, माझा नवरा गावाला, मला काय करायचं सासू सासऱ्याची सेवा करून. अशा बऱ्याच सणांना घमेंडे ताई, ती घमेंड अजिबात करायची नाही. का? एक दिवस आपला सुद्धा मुलगा, जसा आपण आज घरातून पवित्र सासूला काढून देणार, घरामध्ये कष्ट करणारा सासरा काढून देणार, एक दिवस आपला ठरवा गडे दादा. वाक्य असे, भगवान के दरबार में देर है, भगवान के दरबार में देर है, लेकिन अंधेर नहीं. आपला सुद्धा मुलगा एक दिवस हात धरून आपल्याला घरातून काढून दे. इथं लय गोड जीवन जगण्याकरता, लय गोड नातं जपायचं, लय गोड नातं जपायचं. पती निघून गेल्याच्या नंतर पत्नी निराधार बनते. कधी कधी पत्नी निघून गेल्याच्या नंतर पती निर्धार बनतो ना, तसं या परिवाराला संकट आहे, अत्यंत भयाने. पण चला, पांडुरंगाची कृपा आहे त्या परिवाराला की अत्यंत गोड कीर्तन महोत्सव ठेवला, अत्यंत आनंदाचं वातावरण. आणि म्हणून आमचा बाप किती कष्टाचं, एका कवीनं 2 शब्द ओळी वापरले आमच्या बापाबद्दल. उरा मंदे काळ्या मेघावानी दाखविला उन्हा डोळ्यात जिजो गाडा ओटा गड्डी पर आई लैया वडा उमगाया लैया वडा जबाबदारी बहिणीनं आपल्या बापाचं नाव वाढवणं. आज श्रावण महाराजाचा निरोप आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका रे माय बाप, असं चांगलं गोड कर्म करा, वाढवी महत्व वडिलांचे, दादा हे मानवी जीवन मिळालेला भाग्यवान तुम्ही आपण. तुलसीदास महाराज म्हणतात, बड भाग मानुष तन पावा, मोठं भाग्य महाराज म्हणतात. सुर दुर्लभ सब ब्रह्म. तुलसीदास महाराज म्हणतात, पहिलं भाग्य नंदी मिळालं, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये भरत खंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याचे संसंपे. पहिलं भाग्य नंदी मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला, तिसरं भाग्य या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला, चौथं भाग्य हे भोगावतो संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान आपण देवांच्या नंतर जन्म मिळाला, भाग्यवान आपण ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. अगोदर एखादा जन्म प्राप्त होऊन गेला असता तर आपल्याला भगवंताची शरणागती करता नसती आली, ज्ञानोबरांची वारी करता नसती आली, निवृत्तीनाथ देवांची वारी करता नसती आली. आपण भाग्यवान आपल्याला पांडुरंगाची वारी करता येते ना.
तुकाराम महाराज म्हणतात एवढंच नाही, हे जीवन मिळालं ना, हे जीवन एवढं गोड आहे ना, महाराज म्हणतात तिथं देवाचं दास झालं की या जीवनाला धन्यता प्राप्त करता येते. धन्यानी जन्म आलो दास विठोबाचे झालो. संतांच्या घरात जन्म मिळाला. भाग्यवान संतांनी आपल्याला गोड मार्ग दाखवला. निरोबराय संत मार्ग धावून गेले आधी दयाळले संत संतांच्या हृदयात दया आहे. हा आम्हाला सामान्य जीवाला गोड मार्ग दाखवला. मग भाग्यवान माझी विनंती आहे, आजपर्यंत नसलच गुरु केला, आजपर्यंत नसलच माळ घातली ना, उद्या सकाळी का होईना पांडुरंगाच्या मंदिरात जा बर का. मोहगाव हे मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवा. कोण्या भक्ताच्या नाही, लोक देवाकडे नाही जात, भक्ताकडे जातात. भक्त म्हणजे भगत भगत भगत. सध्या हल्ली त्या भक्तांना लय बंडवलं भाऊ, लय बंडवलं, लय संताप. तुम्ही पाहा ना, कीर्तन संपलं तर तुम्ही म्हणा येईन बाई जेवून जा, बरोबर आहे. ती येईन बाई म्हणते बाई मला खायचं का बा, मी त्या दरी जाऊन येईल का बाबा, खायची तरी खायचं काय का, असं बडवलं या लोकांनी सध्या. आपण म्हणावं येई बा जेवण करून जा, बरोबर येई म्हणतो मला काय झालं का अहो वर्ष श्राद्धाचं खाल्लं तर नुसतं अंग जड थोडं अंग जड नाही पडत येणार, तू जडपर्यंत खाल्लं अंदाज नाही आला खाण्यात जड जड. अरे खाण्यात नाही बरं या काय घोटाळा वाचला असेल काय लोकांना फॅड झालं, लोक खात नाही म्हणजे यांना कोणीतरी असं डोक्यामध्ये फक्त फिट करून दिलं, डाव्याचं खाऊ नका, वर्ष श्राद्धाचं खाऊ नका, बारीचं खाऊ नका, पाचीचं मग ढेकळं खायला तर आपलं खात ज्यांना अन्नाबद्दल वाईट दिवस काढले त्या लोकांना विचारा. हे जुने लोक बसलेत ना, कधी कधी आमचा बाप उपाशी राहिला असता, ज्यांना गरिबी भोगली त्याला विचारा गरिबीचं दुःख काय असतं. आमचे वडील सांगायचे अरे महाराज 300 रुपये साल असायचे, आजही सांगतात खायावर 300 रुपये साल असायचे, त्यात मालक इमानदार असला बऱ्याने ताकद साल खायावर घालावं लागायचं. ज्याला साल महिने घालून या पोटाची खळगी करली त्याला विचारा ना, नाही आणला घोटाळ्या बाजूला राहतात काय नका जायचं असं हे मस्त पांडुरंगाच्या चरणावर ठेवा. सांगा पांडुरंगाला, पांडुरंग आम्ही आजपासून वाईट खाणार नाही. लक्षात येऊ राहिलं नाही, वाईट खाणार नाही, चांगलं वाईट. महाराज म्हणतात माऊस खाता जोडून वैरे ठेवी. प्रमाणाच्या बाजूला अजिबात बोलत नाही, तसं मी तुमच्या प्रामाणिक महाराज प्रमाणाचा मुद्दा दिला. कारण महाराजांकडे बोलत असताना पुरावा असा, बोला बोला काय असा पुरावा पुरावा नसेल पुरावा तर महाराज पुरावा. पण मोहगावकर प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे ना, वाईट खाऊ नका. महाराज म्हणतात आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा कविडत राहू नका, अशा अहंकारात राहू नका. पातके करिता पुढे आहे काय उत्तर देता महाराज म्हणतात बरं वाटल आपल्याला 4 कांद्याचा काटा, आज बरं वाटल महिन्याला 4 कारण बरं वाटत. लोक कारण सांगायचे कारण ही म्हसोबाची भक्त ऐकली, ही म्हसोबाची भक्त म्हणतात बाबा त्याला वर्षाला का आपल्या तो आम्हाला सुखानं राहू देत नाही. कळलं सगळं मान्य आहे, काय अडचण इथं पाप केलं सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट खाणार नाही, चांगलं खाऊ युक्ताहार विहार नेमयासी साराहो भाषण. आजपासून वाईट खाणार नाही, नाही तर दादा तरुणपणात केलेलं पाप म्हातारपणात खतरनाक भोगावं लागत. मग म्हातारा काटव पडतो, अंगाला जखमा होत्या, घरात बाबा आमच्या म्हाताऱ्यांना घेऊन जा केले कर्म झाले म्हातारा खाटाव पडतो, पाहुणे आले तरी पाहुण्याशी बोलत नाही, हसत नाही, नुसता टुळटुळ पाहतो.
काय रडल्याशिवाय काय करे, बाप गेला की रडायला लागला. मग म्हाताऱ्याच्या समोर असे कोंबड्या बोंबड्या उड्या हाणल्या. म्हातारपणात देवासाठी जागेवर करून देतो. सांगता येत नाही ना पोराला, तर पडत काय कुटाणा करून ठेवलं म्हणून. नाही सांगता. सांगा देवाला मी आजपासून वाईट होईना. कधी कधी दारूवर बोलत असताना व्यक्ती बोलत असतात, बेवड्यांचा दारुड्यांचा रोष आहे आमच्यावर. म्हणत असतात ती बेवडी आमच्या खिशातली बेतो रे महाराज. काय जातो तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं, काय जात नाही आमच्या खिशातलं. पण ज्याला लय दारूचा नाद आहे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय रे. मग जाय कधीतरी त्या भंगाराचा प्रपंच पाहण्याकरता. लय वाईट असतो मोहगावकर. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्हाला वाईट वाटत असेल, तुम्हाला नाही माझं पटलं कीर्तन, पुढल्या वर्षी घेऊ नका. नका घेऊ, मला काय. आमचे इंदोरीकर महाराज म्हणत असतात मी फेटा का पाहिलं का मग घ्या. आता मला फेटा पाहिला की पाय दुखा द्याव, नुसते प्रवास करावा लागतो ना. माझी विनंती आहे तुम्हाला, बोलाल माझ्याशी. कोण्या बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या आयुष्याचा संसाराचा नाश व्हावा. त्या बेवड्याला म्हणत तू मुलीचा बाप होऊन पाय आणि मग तुला काय प्यायची ती पे रे. कोण्या बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या संसाराचा नाश व्हावा. वाटतं का? वाटतं. एका बापाला वाटतं ना. 4 मुली असू द्या, 5 मुली असू द्या, 1 मुलगी असू द्या, वाटतं बापाला माझ्या मुलीचं आयुष्याचं कल्याण व्हावं. श्रीमंत जावई पाहिला रे, श्रीमंत जावई पाहिला. आनंद झाला आमच्या बापाला. सावकाराकडून कर्ज काढलं, सावकार मुलीचं लग्न हो, श्रीमंत जावई पाहिला. बापाला आनंदच आनंद होता. थाटामाटात लग्न सोहळा झाला आणि पोरगी पहिल्याच मुळाला माहेरात आली आणि मुलीने सांगितलं बाबा बाबा वाटलं होतं तुम्हाला, तुम्ही एकुलत्या एका मुलीचं कल्याण कराल. हो ना ग पोरी, सावकार कर्ज काढलं ग पोरी व्याजानं. आता काय चुकलं माझंवालं बाबा. बाबाच्या दिवशी मला घराला यायचं होतं ना आता माहेरात, त्या दिवशी तुमचे जावई बापू पिऊन आलेत बाबा. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं. वाटलं होतं एकुलत्या एका मुलीचं कल्याण करील म्हणून. बापाला काळजी लागली. आता बापाला काळजी लागली का जावं व्यसनी निघाला म्हणून. ज्या दिवशी आमच्या बापानं ऐकलं ना जावं व्यसनी निघाला, त्या दिवसापासून आमच्या बापानं कधी मुलीच्या सासरी पाय न दिला. फोन लावायचा आमचा बाप, लेकी कसं चाललं बाबा. बाबा लय आनंदात चाललं माझंवालं. माझ्या बापाला दुःख होऊ नये याच्याकरता मुलीचा कॉलच असा असतो ना, बाबा काळजी करू नका. पण सांगू 300 रुपये रोजानं जाते ती बेवड्याची बायको. 300 रुपये कमवून आली तर 100 रुपये घेण्याकरता हजर असतो तो बेवडा. आणि नाही दिले तर मारतो त्या माऊलीला. एवढं दुःख असताना सुद्धा बापाला सांगते बाबाला या आनंदात चाललं माझं, काळजी करू नका. लेकरं बाळा झालीत. आणि एक दिवस त्या सासरातून मुलीच्या फोन आला, बाबा आजपर्यंत तुमच्या लेकीच्या गावाला तुम्ही आले नाही, पण बाबा आज मात्र तुम्हाला यावं लागेल बाबा. का ग पोरी. बाबा यावं लागेल. सांग ना ग पोरी काय झालं. बाबा दुपारचे 12 वाजलेले होते, तुमचे जावई भरपूर पेलेले होते. बरं चौकामध्ये गाडी आली तुमच्या जावयाची, समोरून ट्रक आला, गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि तुमचे जावई जागेवरती मरण पावलेत बाबा. बाबाने बसचा प्रवास सुरू केला. त्या चौकात जाऊन उतरला आमचा बाप. चौकात जाऊन उतरल्याच्या नंतर आता त्या बेवड्याची आई रडत होती, आता त्या बेवड्याची बायको रडत होती, त्या बेवड्याचा बाप रडत होता. 2 बाळं होते, 2 बाळं, छोटी छोटी बाळ. लहान बाळ तर बापाच्या अंगावर खेळत होतं, पण लहान लेकराला काय माहिती आजचं खेळणं बापाच्या अंगावरलं शेवटचं आहे म्हणून. मला सांगा ना आता त्या मुलीच्या बापाला काय वाटत असेल. वाटलं होतं एकुलत्या एका मुलीचं कल्याण करेल, आनंद होता. जावई बेवडा निघाला. काळजी होती कसं होईल माझ्या मुलीच्या जीवनाचं. आता तर होणारा जावई सुद्धा मरून गेला, आता कसं होईल माझ्या आयुष्याच्या लेकीचं. बापाला काळजी असते ना दादेव. म्हणून माझी विनंती आहे दादेव तुम्हाला, एखादा मुद्दा कमी ऐका रे दादेव. माझी विनंतीत आलेले मायबाप ज्या दिवशी तुमचे नवरदेव नवरी घरी येतील ना, आणि त्या दिवशी तुम्ही जर लोकांच्या लेकराला दारू पाजत असाल ना दादेव, तुमच्या घरी आलेले नवरदेव नवरी मरेपर्यंत कधी सुखानं राहणार नाही. माझी दादेव तुम्हाला विनंती आहे, कधीतरी विचार करा रे. तुमच्या लेकराच्या वरातीच्या दिवशी तुम्ही लोकांच्या लेकराला दारू पाजता. कधीतरी त्या बहिणीचा विचार करा, वरातीच्या दिवशी पिऊन गेलेला तुमचा मित्र त्या बहिणीला मायबापाला काय आशीर्वाद देत असेल का, बरं वाटत असेल का. तुम्ही जर तुमच्या मुलाच्या वरातीच्या दिवशी लोकांच्या लेकराला दारू पाजत असाल ना, सावधान माझ्या दादेव. तुमचे नवरदेव नवरी येणारी लक्ष्मी असते रे घरी, आणि त्या दिवशी तुम्हाला लोकांच्या लेकराला दारू पाजतात नाही. दिली ना श्रीमंती देवानं, वाटलं रे तुम्हाला लाख रुपयाचा डीजे लावा, 1.5 लाखाचा लावा, 1.5 लाखाचा डीजे लावा. आणि 1.5 लाखाचा डीजे फक्त पोरांना सांगा. तुमच्या मुला मुलीला सुख लाभावं असं वाटत असेल ना, ते 1.5 लाख रुपयाची गट्टी घ्या,
आणि जा एखाद्या गोशाळेमध्ये ते 1.5 लाख रुपये गोशाळेला अर्पण करून टाका, तुमच्या मुला मुलीचा आयुष्य सुखानं जाईल माझ्या दादा. पण लोकांच्या लेकराला दारू पाजून तुमच्या मुला मुलीच्या जीवनामध्ये कधी सुख लाभणार नाही. सांगा पांडुरंगाला, पांडुरंगा मी आजपासून वाईट पिणार नाही, उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता देवा, आजपासून आम्ही कोणाची निंदा करणार नाही देवा. पण एक काम करा, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो वाचून आलो उरले बिहारी तुम्हा समर्पण, उरले बिहारी तुम्हा समर्पण, आकाश दिला आकाश दिला अरे आकाश पांडुरंगा बरवे झाले आजीवरी. बरं झालं देवा, नाही पडिलो मृत्यूची आहारी. कोरोनाच्या काळामध्ये जवळची माणसं निघून गेली रे दादा, गरीब कोरोनाच्या काळामध्ये जवळची माणसं निघून गेलीत ना, जवळची माणसं. लोक कोटी रुपये द्यायला तयार होते. डॉक्टर साहेब आमचा माणूस वाचवता आला का? सांगा ना मग पांडुरंगाला. नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतवरी, उरली तिहारी तुम्हा समर्पण. देवा उरलेलं आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता. म्हणून दादा मानवी जीवन मिळालं ना, हे पुन्हा पुन्हा नाही मिळणार. मग आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावं, तो देव आपल्या जीवनामध्ये भेटावा. महाराज असा अट्टास का करावा की आमच्या जीवनामध्ये तो देव प्राप्त व्हावा? याच्याकरता महाराज एक गोड खुलासा देतात. अभंगाचं पहिलं चरण. हे जाणार आहे बर का. शरीर जायाचे ठेवणे, महाराज म्हणतात दरसी अभिलाष झणे. शरीर जायाचे ठेवणे, काय भरोसा, काय भरोसा नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. तुझा ना भरोसा, तुझा ना
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साकर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची महाराज म्हणतात काय भरोसा नाही काय भरोसा ना जायाची जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तो तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना जायचंय एक दिवस आलोय ना चांगलं काहीतरी घेऊन जायचंय आपल्याला चांगलं तेच घेऊन जाता येईल करा हरी भक्ती परलो की सोडविल यमा शार्प करा जरा बेसूर होत बस विठाला विठाला महाराज म्हणतात याचा स्वभाव आहे जायाचे याला एक नाव दिलं शरीर शरीर बरं काय ज्ञानोबराय सांगतात पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोनिया मग आता ऐका याच्याबद्दल दोन भाव मांडले तुकोबारायने बर का ज्याला भगवत नाम साधना करायची त्याच्याकरता वेगळी भाषा वापरली आणि जो कधी कधी म्हणतो आपण म्हणावं काय चाललं रामभाऊ बस खाऊन पिऊन मरून जा बर चालल तुला जे करायचं ते कर बघ पण त्याच्याकरता वेगळी भाषा सांगितली बरं का ज्याला खाऊन पिऊन नुसता मेकअप करून मरून जायचं त्याच्याकरता वेगळी भाषा सांगितली पण ज्याला वाटलं हे मानवी जीवन मिळालं नामधारक व्हावं संताचा दास व्हावं भगवंताचा दास व्हावं त्याच्याकरता वेगळी भाषा आहे आता ज्याला नुसता शृंगार करायचा मेकअप करायचा ना नुसतं खाऊन पिऊन मरून जायचं ही भाषा आहे त्याच्याकरता महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भाटार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्रा शरीराईसे महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्रा शरीरा ऐसे महाराज म्हणतात त्याच्यासारखं अपवित्र काय नाही हे नुसतं रोगाचं भांडार पण महाराज म्हणतात ज्याला नामधारक व्हायचं महाराज म्हणतात एकंदर शिक्का पाठविला इहलोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक हल्ली आज लोकांना म्हणलं नामधारक व्हा लोक म्हणतात दुसरा संप्रदायाचा आहे मध्ये असं बऱ्याच फ्यूज ओढलेल्या लोकांच्या डोक्यात त्याला माहिती नाही अड्या नामधारक काय चीज असते
महाराज म्हणतात आम्ही नामाचे दारक नेनो प्रकार अनेक आम्ही नामाचे दारक नेनो प्रकार अनेक आदरव भाग एक विठ्ठलची प्रमाण विठ्ठलची प्रमाण न लगे जाणावे नेनावे न लगे जाणावे नेनावे न लगे जाणावे नेनावे न लगे जाणावे नेनावे. महाराज म्हणतात जो नामधारक आहे त्याच्या जीवनात काही आगळी वेगळी गोष्ट आहे. ज्याला नामधारक व्हायचं त्याच्याकरता महाराज म्हणतात ऐकायचं का हे शरीर उत्तम टाळी वाजवा दादा. ही भाग्यानं मिळालीत बर का दादा. जसं हा नरदेव भाग्यानं तसं ही गोड गळ्याची माणसं आणि देवानं ही श्रीमंती दिली म्हणून समजा. हे बघा दादा जीवनामध्ये तुम्हाला 10 माणसं जोडता आले ना तुमच्यासारखा जगात कोणी श्रीमंत नाही. ताई तुम्हाला 10 मैत्रिणी तर ऐक ग रंगमावशी अय दगडा अक्का दोंडा अक्का ऐक ना माय बस 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 माय खाली बस ऐक ताई तुम्हाला 10 मैत्रिणी तुमच्या जवळ जोडता आल्या तर तुम्ही खूप भाग्यवान ठराल गाड्या. माहेरात आल्याच्या नंतर तुमच्या 10 मैत्रिणी जर तुमच्याकरता बोलण्याकरता आल्या जवळ तर समजून घ्या तुम्ही श्रीमंती कमावलेली. आपली गाडी जर चौकात आली समजून घ्या रे मोहगावकर कमावलेली श्रीमंती आपल्या जीवनात. नाही तर आपल्या गाडीचा आवाज यावा आणि लोकांना घराचा रस्ता धरावा. त्याच्यापेक्षा दलिंदर कुणी या जगात नाही. श्रीमंत जीवन जगायचं गरिबी असू द्या पण काही लोक श्रीमंती खूप आहे पण भिकाऱ्याचं जीवन आहे. म्हणावं आपण राम भाऊ सप्त्याला वर्गणी द्यावा ते आपल्या रक्तातच नाही. रक्तात नाही म्हणतो हे सप्ताह भजन आपल्या डोक्यात नाही म्हणतो. त्याला नुसता आजार लागून गेला आजार हावऱ्या रोग लागला हावऱ्या. आपण म्हणावं राम भाऊ 2 शब्द बोलावा थांबा 5 माणसं भेटले. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. नाशिक रोडला गेला मरायचा निरोप आला रामभाऊच मेला. काय करतात त्याला मरायला वेळ नाही म्हणतात लोक. श्रीमंत जीवन असं भिकारी नको भिकाऱ्याचं जीवन किती दरिद्री हो. भाऊ रस्त्याने एक भिकारी आला त्याला 5 रुपये दिले. कोणाला थोडा स्वतंत्र नॉर्मल कमी कर दादूस बस कर बस हा बस. भिकारी आला भिकारी त्या भिकाऱ्याने 5 रुपये घेतले युट्यूब वाले भाऊ. तो निघून गेला 5 मिनिटांनी परत आला बाबा अजून 5 रुपये द्या. अरे म्हणलं आत्ताच 5 मिनिटं झाले तुला 5 रुपये दिले ना ते माझ्या करता होते. म्हणलं मग आता कोणा करता लागतात आता मैत्रिणी करता लागतात. थोडं 4G वापरा तर लक्षात येईल. तर म्हणलं आता हे 5 रुपये कोणा करता लागतात मैत्रिणीला लागतात. म्हणलं मग भिकारीला पण मैत्रीण असते. बाबा मैत्रिणीमुळेच भिकारी झालो. असे दलिंदर लोक आहे काही मला. श्रीमंत जीवन जगायचे श्रीमंत आनंदाने जीवन जगायचे. का हो मिळालं हे मानवी जीवन लय श्रीमंत हृदयाचं साधक बनायचे नामधारक बनायचे. का जाणार आहे शरीर जाईल क्षणात काही क्षणात नाहीस होणार याचा भाव आहे ना. महाराज म्हणतात क्षण भंगूर नाही बरोबर वारे सावध तोडा मायाशा काही न चले मग गळा पडेल भासा पुढे हुशार थोर आहे ओळ सागा राम राम स्मरा राम राम स्मरा. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा मायाशा. क्षणाचा देखील भरोसा नाही म्हणून भजन करून घ्या.
तुकोबरायचे बंधू कानोबराय सुद्धा आपल्याला हेच म्हणतात, विनंती करतात. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दान इतुलेची द्या मज दीना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. आपण भजन करून घ्यावं मस्त बाकी का जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना. महाराज म्हणतात जो गोपिकांचा ना ते जो माझा भगवान परमात्मा आहे तो का आम्हाला प्राप्त होत नाही, तो प्राप्त व्हावा आमच्या जीवनामध्ये अनुभवा बरं का. देव भेटावा. तुकाराम महाराज प्रत्येकाला विचारायचे उसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयासी जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. कधी देव कृपा करील सांगा हो. ज्ञानोबराने सुद्धा विचारलं. कोणाला विचारलं? पहिलं तो गे पहिलं तो गे काऊ कोकताय ए कावळ्या दादा शकून गे माय सांगता उडरे काऊ तुझे सोन्यान मिळवीन पाहुणे घराशी पंढरीये पाहुणे पंढरीराव घरा काही. कधी जगाचा मालक भेटल भगवंताच. जय हो भाऊ. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा. पण महाराज म्हणतात जो गोपिकांचा नाते जो परमात्मा आहे भाग्यवान होते बरं का त्या गोपिका. गोपिका सुद्धा भाग्यवान होत्या. भगवान परमात्मा रास क्रीडा खेळायचे. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पावू रास क्रीडा पावू नंदाचा बाळ येणे केला नवलागो. चला बाई चला बाई चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा रास क्रीडा. खेळ खेळायचे असेल तर गोपाळ सुद्धा भाग्यवान होते. देवासोबत खेळ खेळायचे. खेळ खेळ सुद्धा गोपाळ भाग्यवान होते. गोपिका सुद्धा भाग्यवान होते. किती गोपिका भाग्यवान होत्या माहितीये का? फक्त त्याचं दास व्हा. कोणाचं? पांडुरंगाचं. आपण संसाराचं झालो त्याच्यामुळे दुःख आहे. गोपिका भगवंताच्या दास झाल्या. तुम्ही जर भगवंताचा दास होता आला तर भगवंतावर सत्ता गाजवते. काय झालं? भगवान रडायला लागले बरं का. आता हे काय काल्याचं कीर्तन नाही बरं का. पण दास होता आला ना आम्हाला भगवंताचा दास व्हायचं. आपण सुद्धा गोपीचे बरं का ना पुरुष मंडळी. आपला सुद्धा गोपी भाव आहे. आपण देवाची भक्ती करण्याकरता आलो ना, साधना करण्याकरता आलो ना. भगवान रडायला लागले. त्याच्यातला गोड असा भाव महाराज म्हणतात रडते माझे बाळता समजावी ताराहीना. तेवढ्यात राधा नावाची गवळण ती तुमची चाललेली होती. पावर का भगवंताचं आणि राधेचं काय नात होतं. काही येड्या लोकायला येड्या हळदीला काय डोक्याचा पत्ता नाही. ते दिंडी जरी आले तर राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुझे बायकुल घे बिगर सायलेन्सरची गाडी घे. हा का महाराष्ट्र फिरून राधेला काय आला टाकी तो मधी. राधा रंगानं दिसते छान तिच्या वेणीला गोंडे दोन. भाऊ एक काम कर तू वंडी बायको कर आणि तिला येण्या बांधून डबल ते कर वाटलं असं काही नका म्हणू.
राधेचा आणि देवाचा किती गोड भाव होता बरं का. आता ऐका, राधा तिथून चाललेली होती आणि यशोदेने सांगितलं, राधा, ए राधा जी, राधे एक काम कर बाय, या कानाला घेऊन जाय. कानाला घेऊन जाय म्हणल्याबरोबर काना शांत झाला रडायचा. आता देव लहान आणि राधेचं लग्न झालेलं होतं आणि या नावाचा गवळी होता. का ग बाई? अगं राधे ऐक ना, नाना परी समजावी ते मागिल ते खाया देते. अगं राधे, मी जे समजायचं ते समजावलं बाई. भगवंताने जे खायला मागितलं ते खायला दिलं तरी देव शांत होत नाही. राधे, ए राधे एक काम कर बाई, नाना परी समजावी ते मागिल ते खाया. जे नाही ते खायला दिलं पाहिजे, मग तरी देव काय शांत होईना. बाई राधे एवढा रडू राहिला का देव? नाना परी करीतो छंदू रडतसे. आई सुद्धा म्हणते, बाई काय झाला लेकराला? लय रडलं माय लेकरू. किती? स्पंदू स्पंदू एवढं रडलं. फुंदायला लागली, आपली आई म्हणजे फुंदायला लागली. अजून पुढची अवस्था असते बरं का. ए राधे, ताबो घेता भरतो दम. राधे पोरग दम धरायला लागले बाई. सर्वांगी सुटला घाम, एका जनार्दनी प्रेम यशोदेशी मावेना. रडते माझे बाळताने समजावी ताराईना. म्हणून राधे 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 घे श्याम सुंदरा. राधे राधे आता झड करी, मी आता झड करी आपोलिया मंदिरा. राधे राधे राधेनं कडेवर भगवंताला ऐका, दास होण्यात काय सामर्थ्याचं शक्ती असते. गेले घर घेऊन मस्त दह्याचा दुधाचा काला करून दिला. भगवान खायला लागले. आनंद झाला राधे. पण राधेने विचार केला, हा जर कान्हा मोठा झाला असता, मोठा असता तर किती गप्पा गोष्टी करता आल्या असते. गप्पा गोष्टी म्हणजे आपले ती पुलाव बसते तशी नाही बरं का. काय लाजा सोडल्यात लोकांना, कोणाला घाबरत सुद्धा नाही लोक. पोरं सुद्धा, पोरी सुद्धा डिरिंग बाज झाल्या. पोरं सुद्धा, शहाणी माणसं आली तरी उठती नाही पुलावरून. अशा भंगार गप्पा नव्हत्या. ज्ञान वैराग्याच्या गोष्टी करता आल्या असते म्हटले. असं म्हणल्याबरोबर काना मोठे झाले. ज्ञानाच्या वैराग्याच्या गप्पा हाणायला लागले. आणि तेवढ्यात आनिया नावाचा गवळी आला, म्हणजे पती आला. आता राधे, ए राधे, काना आता माझा पती आला बाबा. एक काम कर, तू जसा होता लहान तसा होय. राधे, मला मोठं येत होता येत बाई, पण मला लहान नाही होता. एक हाणार तुझ्या पाया पडते बाबा. नाही राधे, मला लहान नाही होते. पण आता न दरवाजा उघडावा, पतीचा अपमान ठरेल. पण ऐका ना, सामर्थ्य किती असतं दासवाण्यामध्ये. गेली राधा, दरवाजा उघडला. पती आणि पत्नी मात्र कानाजवळ येणार. तेव्हा ते बाळा देव खेळत होत. ते काना काय अधिकार असेल ना राधेचा सुद्धा. इथं दास होण्यात आनंद आहे दादा. दास व्हा. तुकाराम महाराज भगवंताचे दास झाले. पाहुणे गरशी आजी आले ऋषिकेशी. काय करू उपचार, काय करू उपचार, मोडके जरजर. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या, दरदरीत पाण्या माझी रांदियल्या. काय करू, काय करू उपचार, मोडके जरजर. काय नाही, तुम्ही दास झाले ना भगवंत, जे असेल ते स्वीकार करेल तुमचा. म्हणून महाराज म्हणतात, कहा गोपीनाथ पावेजी ना. जो गोपिकांचा नाथ आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशी विनंती केली. तुम्ही सागर
बाबा स्वर बाबा जय हो. संत सारे गोविंद संत सारे गोविंद संत सारे गोविंद तुम्ही संत सारे कृपेचे सागर. संत जन हो तुम्ही कृपेचे सागर आहात. खर तर संतांचं जीवन हे कृपेच आहे. किती कृपा केली हो संतांनी. कोणावरती कृपा केली ऐका मोहगावकर. ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली. आज आपण ज्ञानोबरांच्या आळंदीला वारीला गेलो तर लोक भिंतीचं दर्शन करतात. किती कृपा गोड केलीत ना. आपल्या भिंतीचं घेतलं कधी दर्शन आपण. माय तुम्ही घेतलं का ग कधी असं डोकं लावलं तुमच्या भिंतीला नाही ना. कधी प्रदक्षिणा केली तुम्ही तुमच्या बंगल्याला. लय कोटी रुपयाचा बंगला आहे. ज्ञानोबरांच्या भिंतीला लोक प्रदक्षिणा करतात. आपण केली का आपल्या बंगल्याला. आपल्या बंगल्याला आपली तेव्हाच प्रदक्षिणा असते जेव्हा गबळ होतो तेव्हा. ते बी कारभारी सांगून जातात तेवढं ते गबाळ साफ करून घ्या. यांच्याकडे कधी नशिबातच नाही बंगल्याला प्रदक्षिणा करायची. नका बंगल्याला प्रदक्षिणा करू. आणि काय भेटतं पण भिंतीला लोक प्रदक्षिणा करतात ना. फक्त एक काम करा. आपल्या घरासमोर तुळशीचं वृंदावन असू द्या आणि रोज प्रदक्षिणा करा. तुळशीला पाणी घाला. पण कधी काही काही लोक लाईन नागाट भेटत द्या. लोक गांजाच्या झाडाला पाणी घालतील पण तुळशीला नाही घालतील. काही मतरी नाही. तुळशीला पाणी टाकलं प्रदक्षिणा केली तर महाराज म्हणतात काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगास्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. धन्य तुळशीचा महिमा नाही आणि प्रातकाळी दर्शन घडता पुण्यकोटी यज्ञ. रोज तुळशीचं दर्शन घेतलं पाहिजे. चला ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली. मोहगावकर लोक भिंतीचं दर्शन घेतात. ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली. भाऊ पशु बोले असं क्या बात आहे. बहुत बढिया. चाल महाराज म्हणतात रेड्या मुखी वेद बोलविला गर्भध्वजांचा हरविला शांती रूपे प्रगटला. टाळ वाजव असं टाळ वाजव बारीक. रेड्या मुखी वेद बोलविला गर्भध्वजांचा हरविला शांती रूपी शांती शांती रूपी प्रगटला ज्ञानो माझा साधकाचा मायवा दर्शन साधकाचा माय. ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली. वेद बोलायला लागला. ज्ञानोबरांनी भिंतीवर कृपा केली. लोक भिंतीचं दर्शन घेतात. संतांचं जीवन हे कृपाळू सज्जन तुम्ही संत. आता तुम्ही कृपावंत साधू संत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित. संतांचं जीवन हे कृपावंत आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेची सागर. निरोप हा फार सांगा देवा. सांगा हो तुकाराम महाराजांचा निरोप. काय निरोप आहे. कोणी नाही त्या कोणी नाही त्या
विठोबा रखुमाई टाळी वाजवा टाळी 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 विठोबा रखुमाई त्या परिवारातले सगळे चला जेवढे भाऊ असतील तेवढे भाऊ चला पटकन लवकर या हरी विठोबा रखुमाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव एकनाथ नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा एकनाथ नाम देव तुकारा देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकारा निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालं एक 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं बसले का थांबा झालं हा महाराज म्हणतात अनाथ ऐका ऐका तुकोबरा स्वतःला अनाथ म्हणतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बोधी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा तुकोबरा स्वतःला अनाथ म्हणतात अनाथ अज्ञानी अज्ञानी होते का तुकाराम महाराज म्हणावं एका बाजूला तुकोबरायनी वेदाचा तो अर्थ माशीच ठावा इराणी वावा बहार माथा अशी तुकोबराय स्वतःला अज्ञानी म्हणतात आणि कधी कधी आम्ही 4 कीर्तन ऐकलो तरी म्हणतो बाबाला जमलं नाही आजचं कीर्तन अरे तुझा हरिपाठ पाठ नाही येड्या आम्ही कोणाला नाव ठेव येतं कळायला पाहिजे कोणाला नावं नका ठेवत बसतात लोकांना नावं ठेवणं लय गोड वाटतं काय कोणाची निंदा करत बसता आणि काय तर कोणा चिल्लर माणसाच्या नादाला लागू नका आनंद घेण्याकरता आलो ना लय आनंद घ्यायचा या जीवनाला कोण लय चांगलं म्हणा जाता जाता एक विनंती आहे तुम्हाला ए मोहगावकर मोहकर दिला ज्ञानोबाराने तुमच्या गावाला एखादा वादकासारखा हिरा तर तो जपा दिला एखादा गायकासारखा हिरा जपा ग जपा रे दादानो दिला एखादा कीर्तनकारासारखा हिरा रे मोहगावकर तुमच्या गावाला जपा तो लागलं कोण्या गरीबाचं लेकरू तुमच्या गावातलं भजन करायला
गायन करायला त्याची पहिली कीर्तन ती चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवलं तुमच्या गावातलं, एखाद्या गरीबाचं लेकरू ना तर त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात वाजू द्या. ए मोहकर, लागलं कोण्या गरीबाचं लेकरू तुमच्या गावातलं कीर्तन करायला ना त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण मोहकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो. माझ्या दादा, गावात मान असला ना त्याला जगात मान असतो. काय कोणालाही चांगलं म्हणता आलं पाहिजे आम्हाला, पण आम्ही नावं ठेवत बसतो. नावं ठेवून काय होतं दादा? हे जे त्याचे प्रारब्धात आहे. एखाद्याचं शेत जर चांगलं आलं ना, शेती चांगली आली, लहान मस्त बाग दिसायला लागलं तरी शेजारच्याला सहन नाही होत. त्याला असं वाटतं याच्या बागावर जाऊन राऊंड अप मारावा का काय, असं ज्याला वाटतं त्याला आधी राऊंड अप पाजलं पाहिजे. अरे त्याच्या कष्टाला पाय दादा, त्याचे कष्ट त्यानं रात्रंदिवस शेतीशी मेहनत घेतली. तसं कधी कधी लोकांना सोपं वाटतं. लोक म्हणतात 2 तास मृदंग वाजवला बा महाराजांनी 5,000 घेऊन गेला, मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखाद बोल वाजवून पाय, काय गुदगुले होते म्हणून लोक जळतात रे. काय होत नाही जळ. लोक म्हणतात 2 चाली म्हणले महाराज, 7,000 घेऊन गेले, मोठ्या गाडीत घेऊन गेले. तू एखादी चाल म्हणून पाय एक्स्ट्रा 1000 वाढवा घे भाऊ तुला. काय होतं निंदा कर. तुम्हाला आज वाटतं रे मोकर या महाराज लोकांच्या प्रारब्धातला पैसा आज तुम्हाला दिसायला लागला. कधी कधी घडतं असं भाऊ, आम्हा महाराज लोकांच्या गाड्या जर काही लोकांनी पाहिला नाही, जळक्या लोकांना त्यांच्या पोटात गळा उठतो. काही लोकांचं लोक भ्रमात असतात. अरे लय मजा आहे रे या महाराज लोकांची. असं ज्याला वाटतं त्यानं आपल्या गाडीत 2 दिवस फिरून पहा, बरी मजा असते का काय. कोणाची निंदा नका. अरे 51 घेतो, 31 घेतो, 41 घेतो, 15 घेतो. काय कोणाची निंदा करत बसतात दादा. कोणालाही चांगलं म्हणा. आम्हाला कोणालाही चांगलं म्हणता आलं ना. तुकोबाराय म्हणतात, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज. बस महाराज म्हणतात, तुका म्हणे आईशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा. यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल. कसं काय म्हणता? जाता जाता एकच विनंती, तुका म्हणे आईशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा. जाता जाता विनंती एकच आहे, साधूचा संग करा. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याते. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संग चांगल्याचा असा. जाता जाता एकच विनंती, ए माझ्या भावांनो, जीवनामध्ये एक चांगला मित्र करा. ऐका, मी 2 मिनिटं वाढवले, पिंगळ्याची मिनिटं इकडे वाढवली तुम्हाला, फक्त ऐका. एक चांगला सखा करा जीवनामध्ये. जो असा सखा करेल रे, जो आपल्याला कीर्तनात घेऊन येईल, कथेत घेऊन येईल, असा चांगला मित्र करा. वाक्य असं आहे पूर्ण, महाराज म्हणू नका ऐकू, एक भाऊ म्हणून ऐका तुमचावाला. पूर्ण 100 मूर्खाचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा दादा हो, 100 मूर्खाचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा पोरांनो, एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांद्यावर असेल तर आपल्या आयुष्याला कधी धोका मिळणार नाही. माझ्या दादा, चांगला मित्र करा. माझ्या बहिणीनो, एक भावाचं नातं म्हणून सांगतो ताई, चांगली मैत्रीण करा. जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं. एकच होती पाकिस्तानी, एकच होती पाकिस्तानी. केरला नावाची स्टोरी. चित्रपट वाईट नाही, तुमचा दृष्टिकोन वाईट असं. केरला नावाची स्टोरी. आधी त्या पाकिस्तानीनं घरचा खाना खाऊ घातला, नंतर हॉटेलला घेऊन गेली, तिन्हींचे फोटो काढले, बरोबर पाकिस्तानात व्हायरल केली. तिकडले 3 शिकलेले बोलवले. ऐका 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 ऐका. तिकडले 3 शिकलेले बोलवले, बरोबर आपल्या पोरी प्रेमात पाडल्या. मोहगावकर हा हल्ली येणारा काळ, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. आज मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोलल्या जाताना अशा 1000 मुली पळवल्या जातात. एक मुलगी पळवली तर काही कोटी रुपये मिळतात. आमच्या बहिणीला कळावं, 15वीला जाते आमची बहीण, हा कोण्या जातीचा आहे म्हणून. चांगली मैत्रीण करा. काय एवढं बोलतो? आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागला रे मोहकर. आमच्या बापाला मुलगीच नव्हती, पांडुरंगाला नवस केला, पांडुरंगा मला मुलगी झाली असती तर किती भाग्यवान बाप ठरला असतो मी. कधी कधी गरीबाची हाक सुद्धा जगाचा मालक लय लवकर ऐकतो. पांडुरंगानं मुलगी दिली आमच्या बापाला.
मुलगी झाल्याच्या नंतर बाप गावात गेला आणि सांगितलं, पाटील पेढे गाव. कसले पेढे? मला मुलगी झालीत पाटील. ताई आपल्या जन्माचे पेढे वाटले ताई आपल्या बापानं. आमचा बाप राब राब राबायचा, शेतीमध्ये कष्ट करायचा आणि लेकराच्या शाळेला आणि लेकीच्या शाळेला खर्च करायचा. 15वीला गेलेला मुलगा होता, 12वीला गेलेली मुलगी होती रे मोकर. आमचा बाप राब राब राबत होता. विश्वास होता आमचा बापाचा लेकीवरती, मुलावरती. पण हल्ली येणारा काळ इतका वाईट येत चालला. सकाळी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घरालाच नाही आली. दुसऱ्या दिवसाची पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावाशी लग्नाचे कागदपत्र फेकून दिलीत पोरीनं. आणि पोरीनं सांगितलं, बाबा लग्न करेल तर याच्याशी, नाही तर मरून जाईल बाबा. बापानं पहाटी पहाटी लेकीच्या समोर अशी हात जोडले, डोळ्यातून गळगळ पाणी आलं. सांगितलं, पोरी तुझ्या जन्म करता नवस केला ग पोरी या बापानं. जन्म झाल्याच्या नंतर अख्ख्या गावाला पेढे वाटलेत ताईने. पण आता जर या गावकरी मंडळाला असं कळालं ना, पोरी असं तू केलं, मला जीवन नाही जगता येणार पोरी या गावामध्ये. बाबा मरून जाईल पण लग्न याच्याशीच करील. नावीला झाला आमच्या बापाचा. बापाच्या डोळ्या देखत पोरगी निघून गेली. मी मगाशी वाक्य वापरलं ना, तुम्ही कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असाल रे, एक दिवस केलेलं चुकीचं कर्म सुद्धा आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. पवित्र बापाचा विश्वासघात झाला, ज्याच्यासोबत निघून गेली, 10वा दिवस नाही उजाडला तो दारू प्यायला लागला, मारायला लागला. पोरीने विचार केला, बापाचं ऐकलं असतं तर लय कल्याण झालं असतं. 12 वाजेपर्यंत पोरीला मारहाण केलीत, काठीनं मारलं, अंगावरती वळ आली. 12:30 वाजता कंबारड्यातला हात मारली, सांगितलं, जाय तुझ्या बापाला म्हणत एवढी इष्टी टिकन माझ्या नाव कर. पोरीनं आता माहेरचा रस्ता धरला. पहाटे पहाटे पोरगी बापाच्या माहेरात आली आणि मायबापाच्या दरवाजाजवळ आली तर मायबापाच्या घराला कुलूप लावलेलं होतं. महिला मंडळ शेजारची चुलती तर झाडलोटच करत होती. म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकू काकू माझे आई वडील कुठे गेलेत? काकू घराला टाळा लावला. ऐक पोरी, ज्या दिवशी बापाच्या डोळ्यासमोर त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेलीत ना, तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापान शेताचा रस्ता धरला. लहानपणामध्ये तुझ्या बापान झाड लावलेलं होतं पोरी, झाड लहानचं मोठं झालेलं होतं. त्या झाडाजवळ तुझा बाप गेला आणि दोर घेतला आणि त्या झाडाला फाशी घेऊन टाकलीत पोरी तुझ्या बापान. काकू मग माझी आई कुठे गेली? अगं बाप घराला येणं म्हणून आई पाहण्याकरता गेली पोरी तुझ्या बापाला. बापानं अशी समोर फाशी घेतलेली पाहिली, दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला, त्या झाडाजवळ तुझी आई गेली, त्या आईनं पण फाशी घेऊन टाकली पोरी त्या झाडाला. शेवटचा प्रश्न होता रे मोहगावकर पोरीचा, काकू काकू मग माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत? काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत? काकू ऐक पोरी, मायबाप घराला येणं म्हणून तुझा भाऊ मायबापाला पाहण्याकरता गेला. मायबापानं अशी समोर फाशी घेतलेली पाहिली, पोरग रडलं रडलं, औषधाची बाटली पडलेली तिच्याजवळ, फोडली पोरानं शेतातली बाटली आणि घट घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला पोरी. आमच्याशी एवढ्याशा चुकीमुळे, एवढ्याशा निर्णयामुळे आमच्या मायबापाच्या जीवनाची बरबादी होत असेल, आमचं जीवन आणि शिक्षण तरी काय कामच. माझी विनंती ताई, एकुलती एक मुलगी असो तुम्हाला, हे बघा या सोन्यासारख्या मुलीत बाकीची गोड माळी आहे का त्यांच्या गळ्यामध्ये? किती छान माळी आहेत ना, कसा गोड गळा दिसतो ना आमच्या ताईचा. असं वाटवं ताई का तुमच्या या चिमुकल्या नाही मग छोट्या छोट्या? काय एवढं तळमळीने बोलतो ताई? मी सुद्धा जबाबदार माणूस आहे, मला सुद्धा मुलगी आहे, 6वीला जाते माझी मुलगी. मामाच्या घरी गेली तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घेतल्यापेक्षा 1500च घे बाबा, पण हा बाईचा ड्रेस घेऊ नको रे मामा. का? आमचा बाबा घालू देत नाही. नाही घालत माझी मुलगी कधी, 6वीला जाते. आज मायबापाची जबाबदारी आहे लेकीवर संस्कार करणं, लेकरावर संस्कार करणं ही मायबापाची जबाबदारी आहे. संघ चांगल्याचा असा, चांगला संघ करा जीवनामध्ये, गुरु करा. श्री गुरु सारिका हस्तपाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गळ्यामध्ये माळ घाला, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा, वैष्णवांचा कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. म्हणून महाराज म्हणतात, ऐका, आपल्या जीवनामध्ये वारी असावी, ज्ञानोबरांची वारी असावी, पांडुरंगाची वारी असावी. पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी,
आपल्या जीवनामध्ये पवित्र कार्य असावं. त्या पवित्र कार्यातून आपल्या मायबापाची सेवा घडावी. रोज मायबापाची सेवा घडावी. अनंत उपकार आहे. आई थोर तुझे उपकार 9 महिन्यानी 9 दिवसानी केले कृतार्थ जन्म देवोनी. आई देवोनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आनंद उपकार आहे आपल्या मायबापाची. श्रद्धेनं सेवा करा. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केली परब्रह्म उभे ठेली. म्हणून तुका म्हणे ऐशी करा निर्वण मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा फार सांगा.